1 जुलैपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाने घाट घातला आहे। पावसाळा हा साथीचे रोग पसरवणारा कालावधी असून त्यातही कोरोना आजाराचा उद्रेक वाढल्याने शाळा सुरू झाल्या तर कोरोनासह अनेक साथरोगांना सामोरे जावे लागणार आहे। एका बाकावर एक विद्यार्थी असे नियोजन असले तरी शाळेत वावरणारे विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात येतच असतात। लघुशंका सुटीत, जेवणाच्या सुटीत, वर्गात आणि वर्गाबाहेर ते कितीतरी वेळा एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून राज्य जोपर्यंत संपूर्ण कोरोना मुक्त होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणे शासनाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचे नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे। अनेक शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। वर्ग खोल्या व विद्यार्थी संख्या लक्षात घेता एरवी एका बाकावर 2 ते 3 बसणारे विद्यार्थी यापुढे एका बाकावर 1 बसणार असल्याने विद्यार्थी संख्येच्या आधारावर हिशोब केला तर हे गणित चुकीचे असल्याचा दावा अनेकांनी केला असून आपले पाल्य शाळेत पाठविणार नसल्याचेही अनेक पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। विद्यार्थी एकत्र आले तर कोरोना संसर्गाचा फैलाव अधिक गतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनेक शाळांकडे सुविधा उपलब्ध नाहीत। शाळेत शिकताना काहीही केले तरी विद्यार्थी एकत्र येणार, एकमेकांचे साहित्य हाताळणार, सहभोजन एकत्र येऊन करणार। प्रत्येक विद्यार्थ्यांच्या या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणे शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याकडे आवर्जून लक्ष ठेवत राहणे ही बाब शिक्षकांना अशक्यप्राय आहे। राज्यातील परिस्थितीत निवडल्यानंतर शाळा सुरू करायला हरकत नाही, परंतु आता शाळा सुरू करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे। देशात कहर केलेला असताना शासन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत आहे, पण त्यांच्या जीवनाचा विचार अजिबात करत नाही। जीवनाचा विचार केला असता तर शाळा सुरू करायचा घाट घातलाच नसता। कारण ग्रामीणमध्ये आमच्या 3-3 विद्यार्थी बसतात एका बेंचवर। आज एक विद्यार्थी जर एका बेंचवर बसवला तर बेंच पुरणार नाही। ग्रामीणमध्ये एवढे बेंच पण नाही आहे, कर्मचारी पण पुरत नाही, प्रशासकीय यंत्रणा पण बरोबर नाही पुरत। काय करणार आहे संस्थेवाले? आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे। आम्ही आमच्या विभागातील आमदार हरीश भाऊ पिंपळे यांना पण ही माहिती दिलेली आहे की शाळा चालू करण्याकरता घाट घातला पाहिजे, नाही तरी भाऊ मंत्रालयामध्ये आवाज उठवणार आहे आमचा। असं आमची पालक म्हणून एक माझी नम्र विनंती आहे शासनाला की नळावर पाणी प्यायला लेकरं जातील। लहान मुलं कशाला समजतात? काही समजणार नाही। त्यांचा भविष्याचा विचार करता तुम्ही जीवनाचा विचार करायला पाहिजे, असं माझं शासनाला नम्र विनंती आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।